श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण कर्म संन्यास योग आणि निरीच्छ भावनेपर्यंत पोहोचलेल्या निष्काम कर्मयोगाची तुलना करता करता आपल्या लाडक्या शिष्य अर्जुनासमोर भगवंतानं ज्या कर्म संन्यासाचं वर्णन केलं त्या कर्म संन्यासामध्ये मीचा लय होणं, मी नाहीसं होणं हे किती अनिवार्य आहे याचा परिचय आपण घेतला. या भारतीयांच्या नगरीत कर्म संन्यास योगाला प्रतिष्ठित करण्याचं आणि संन्यासाची खऱ्या अर्थाने वैश्विक कीर्ती जी आहे ही वैश्विक कीर्ती भगवंताच्या मुखातून निर्माण करण्याचं काम जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी केलं. जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी संन्यासाचे जे सारे नियम असतील हे जे संन्यासी होऊ पाहतात त्या आपल्या शिष्यवर्यांना समजावले नाहीत, तर भारताच्या चारी दिशेंना महान मठांची स्थापना करून इतरांनाही समजावून देण्याचं काम केलं. आणि तरी देखील सांगितलं की कर्म संन्यासाला स्थिरता ही भक्तीने, वाचा शुद्धतेने, शरीर शुद्धतेने प्राप्त होते. एका जागेवर शंकराचार्यजी म्हणतात, षडंगादि वेदो मुखी शास्त्र विद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति हरे रंगरे पद्मे मनुष्येन लग्नम ततक्किम 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 ततक्किम. श्लोकाचा अर्थ असा आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ही ज्याला अवगत होतात त्याला एकेकाळी ज्ञानी समजल्या जायचं. शास्त्रविद्या ही ज्याच्या तळ हाताचा मळ होते त्याला ज्ञानी समजल्या जायचं. गद्याचं पद्यात, पद्याचं गद्यात रूपांतर करणारा आणि स्वतःचे गद्यमय असो अगर पद्यमय असो स्वतंत्र विचार मांडणारा ज्ञानी समजला जायचा. जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, सगळं ठीक आहे, हे तुला सगळं प्राप्त झालं, पण तू तुझ्या मीपणाचा त्याग करून जोपर्यंत प्रभूच्या व्यापक नामस्मरणामध्ये प्रभूने दिलेलं हे जे विश्व आहे या विश्वाच्या पलीकडं जो आपली स्वर बासुरी वाजवण्याचं काम करतो तिच्यामध्ये तन्मय होण्याचं काम जर तुला करता आलं नाही तर तुझ्या संन्यासत्वाला, तुझ्या कर्म संन्यासाला, पांडित्याला अर्थ नाही. या पांडित्याला जर अर्थ प्राप्त व्हायचा असेल तर तुला ईश्वरचरणी लीन होऊन या अहम आणि मम, ज्याला काल आपण स्पर्श केला तो मम अध्यास या आध्यात्मिक प्रक्रियेचा सोपा अर्थ आहे माझे. एकदा मी आला की पहिली स्टेप येते शरीर माझे. हे शरीर माझे याच्यावर एवढं आपण चिकटून बसतो. सज्जनांनो विचार करा, हे जर शरीर आपलं आहे
तर मशीनचे जसे पार्ट हळूहळू हळू बाद होत जातात, पुन्हा कितीही घातले तरी नंतर ते बाद होतातच, तसे एक एक अवयव गलित गात्र होत असताना आपण त्याला नवसंजीवनी का देऊ शकत नाही? अवस्थेमध्ये येणारा जो फरक आहे, एकाच अवस्थेमध्ये समजा तारुण्याची असेल, या अवस्थेमध्ये 100 वर्ष आपण का राहू शकत नाही? शरीर जर माझं आहे तर या शरीरावर माझा किती अधिकार आहे? माझा पायावर, माझ्या हातावर, माझ्या बुद्धीवर किती अधिकार आहे? पंच इंद्रिय, मग ज्ञानेंद्रिय असतील, त्यानंतर येणार कर्म इंद्रिय, कर्म करणारी कर्म इंद्रिय असतील, आणि 11वं अतींद्रिय इंद्रिय मन असेल. श्रोते हो, हा जो इंद्रियाचा समूह आहे, या इंद्रियाच्या समूहानं शरीर बनतं, आणि या इंद्रियाच्या समूहावर आपला नेमका किती अधिकार आहे? माझे शरीर. एकदा माझे शरीर आले की माझ्या शरीराच्या भोवतीनं नको तेवढा जो पसारा निर्माण झालेला आहे तो माझा वाटायला लागतो. आणि कर्म संन्याशाला विचारलं, तुमचं काय आहे? तर तो म्हणतो, या प्रभूचा आकाश, या प्रभूची धरती, या प्रभूनं प्यायला दिलेलं जल, या प्रभूनं खायला दिलेलं अन्न, एवढंच माझं आहे, बाकीचं माझं काही नाही. बरेच वेळा काय होतं सज्जनांनो, लेबल बदलतात, पण हे जे ममत्वाचं आतलं रसायन आहे ना, हे रसायन काही केले बदलत नाही. तुमच्या माझ्या संसारिकाला सगळंच माझं वाटायला लागतं. म्हणजे निर्जीव वस्तू, गाड्या घोड्यापासून बाकीच्या सगळ्यापर्यंत हे माझं आहे असं वाटायला लागतं. त्यानंतर जे आप्तेष्ट आहेत ते माझे वाटायला लागतात. त्याच्यानंतर जे मित्रवर्य आहेत ते माझे वाटायला लागतात. हे सगळं माझं 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 करून कसं असतं, गाठोडं बांधणाऱ्याने वस्तू घ्याव्यात हो, पण किती घ्याव्यात? आपलं वजन 50 किलो असेल, आपल्याला 40 किलो उचलत असेल तर 40च घ्यावं, 30च घ्यावं, 20च घ्यावं. आपल्या वजनाच्या दुप्पट घेऊन कुणीतरी उचलून डोक्यावर ठेवलं तरी सुद्धा डोक्यावर ठेवल्या ठेवल्या पटकन खाली बचकन मारावं. अशी जर अवस्था असेल तर या वस्तू गोळा करायला काय अर्थ आहे? गाठोड्यामध्ये आपल्याला झेपतील इथून तिथपर्यंत नेण्यासारख्या एवढ्याच गोळा कराव्यात. झेपल्या नाही तर फजिती होती, ते पडून जातं, बाकीचं सगळं होतं, आपण पडतो. संसाराचं तसंच आहे. या संसारातल्या गाठोड्यात जेवढ्या आपल्याला झेपतील ना तेवढ्या बरोबर घेऊया, आणि वेळ आल्यानंतर पटकन सोडून देऊन रिकामं होऊया. त्याला चिकटून बसायला नको. एकदा चिकटून बसलो ना, मग शेवटचा क्षण आला तरी सुद्धा त्याच्यापासून बाजूला हे माझेपणाचं ओझ खूप वाईट आहे. एकदा मी घट्ट झाल्यामुळं हे सगळं माझं माझं जे आहे ना, बरं ज्याला मी माझं म्हणतो ते कुठपर्यंत माझे आहेत? मित्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी. ज्याच्या नावानं आपण आयुष्यभर उदो उदो करतो ते सगळे मित्र एखाद्याचा येत असला तर गोष्ट आनंदाची आहे, पण आपल्याला 80-90% प्रमाण काय दिसेल? हे फक्त सुखाचे सोबती आहेत, हे दुःखात आपल्या बरोबर येत नाहीत. आणि शेवटच्या यात्रेमध्ये स्मशानभूमीपर्यंत कसं तरी पोहोचविण्याचं काम करतात. आपण तिथे टेकलो की हे परत फिरले, म्हणजे ते येत नाही. जे माझे म्हणून आपण सगळं आयुष्य पणाला लावण्याचं काम करतो ते गृहदाराधिक आपण गेल्यानंतर कुठपर्यंत बरोबर येतात? काही दारापर्यंत येतात, काही रस्त्यापर्यंत येतात, काही स्मशानापर्यंत येतात. त्याच्या पलीकडं अकेला आया है, अकेला जाना है रे भाई.
शेवटी असं एकट्यालाच जावं लागतं. मग हे माझेपणाचं गाठोड मी एवढं का जमा केलं? तुम्ही म्हणणार सर हे काय शक्य आहे का आपल्याला? आपण सगळे त्याच्यात आहोत, तुम्ही त्याच्यात आहोत, म्हणजे मीही त्यात आहे, आपण सगळे त्यात आहोत. फक्त एकच आहे, काही नारळातलं पाणी आटल्यानंतर त्यांना फोडलं की खोबरं बाजूला होतं आणि करवंटी बाजूला होती. पण काही नारळात भरपूर पाणी असल्यानंतर फोडलं तर खोबरं करवंटीला एवढं चिकटून बसतं, चाकूनं बाकीच्या साधनानं कशाने काढा लवकर निघतच नाही. निघालं तरी त्याचा पृष्ठभाग करवंटीला चिकटल्यासारखा राहतो. हा एवढा चिकटा आहे, हा चिकटा वाईट आहे. आणि हा चिकटा जो आहे ना, हा चिकटा सोडणं म्हणजे मम अध्यास सोडणं. म्हणजे हे जे माझे आहेत ना, आणि माझ्यांनी मला नष्ट केलं, माझ्यांनी मला धोका दिला, माझ्यांनी मला शेवटच्या घटका मोजायला लावल्या, असं म्हणायची वेळ जर येऊ द्यायची नसेल तर हे माझे सहप्रवासी आहेत. यांना मी फसवणारा नाही, ते मला फसवणारे नाहीत. कदाचित 2 क्षणाची दुर्बुद्धी झाली म्हणून त्यांच्याकडून काहीतरी दुष्कर्मे घडलं असेल, परंतु ते या दुष्कर्माद्वारा माझं अहित कधी करू शकत नाही. हा आहे मम अध्यास. या मम अध्यासाचा त्याग करणं, मी आणि माझी आईशी आठवण, विसरले जायाचे अंतःकरण, ज्याचं मन हे सगळं विसरून जातं. मठ माझा, पट माझा, घट माझा, मी मगाशीच म्हणलो आपल्याला लेबलं बदललेली आहेत. संसारामध्ये या माझं माझं करत आतल्या रसायनासाठी आपण जीव द्यायचं सुद्धा काम करीत आहोत. आणि तिकडं मठासाठी अनेक मंडळीच्या मारामाऱ्या लागलेल्या आहेत. तिकडं मठाधीश कोण याच्यासाठी अनेक मंडळी शिष्यांच्या करवी नको त्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या करत आहेत. मग हे बघा, माझं घर, माझं दार, माझं ग्राहधिक म्हणणं हाही मम अध्यास. माझा मठ, माझे शिष्य, माझ्या पलीकडं आणि माझ्या शिष्यांच्या पलीकडं या जगात काही नाही, हाही म्हणणं मम अध्यास. फरक एवढाच, आपण रडणाऱ्यात, पडणाऱ्यात, शिव्या देणाऱ्यात वावरतो आणि तो नुसताच तोंडानं त्या ईश्वराच्या नावानं जय जयकार करणारा, पण मठाला, मठाचं क्षेत्र, त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी यांना चिकटून बसलेला असतो. काही मठाधीश असतील ज्यांना मठ आपला वाटत नाही, ज्यांना हे काही आपलं वाटत, विसरले जायाचे अंतःकरण, हे विसरून गेलेले आहेत. अशा त्यागी महापुरुषांच्या मुळे या विश्वामध्ये सात्विक भावनेचा जो सुगंधी वारा आहे तो अजून सुटत आहे. असे महापुरुष जर नसतील तर हा सात्विक भावनेचा सुगंधी वारा जो आहे हा कधी सुटणार नाही. आणि मनानं, बुद्धीनं काही गोष्टी जाणीवपूर्वक विसरणं हे तनाच्या, मनाच्या, भक्तीच्या आणि कर्म संन्यास योगाच्या दृष्टीनं अतिशय हितकर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरता आल्या पाहिजेत आणि त्या मनातून विसरता आल्या पाहिजेत. मनातून विसरता आल्या ना, मन नावाचा पक्षी मुक्तीच्या नभांगणामध्ये दिव्य प्रमाणात संचार करायला लागतो. मन नावाच्या पक्षाच्या पंखामध्ये एवढं बळ येतं की तो गगनी विहार करायला लागतो आणि मग गगनी विहार करता करता सगळ्या उच्च आणि अलौकिक तत्वांना तो प्राप्त करून देतो. श्रोत्यांनो, मनाने बंध तोडून आकाशामध्ये विहार करणं ही सांस्कृतिक मनाची एक गरज आहे. जसं पक्षाच्या पिलानं जन्माला आल्यानंतर पंखातलं बळ कळालं की आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी तो सोन्याचा पिंजरा. हा पिंजरा सोडायचा सोन्याचा असला तरी सुद्धा आणि नभांगणामध्ये विहार करायचा.
हे पक्षाचे सामर्थ्य. ज्या पक्षाला हे कळतं माझे पंख उडण्यासाठी आहेत, ते पक्षाचं पिल्लू आई बाबाजवळ 4-2 दिवसाच्या पलीकडे थांबत नाही. पंख हे उडण्यासाठी आहे ते कळल्यामुळं 4-2 दिवसात ते उंच भरारी घेण्याचं काम करते. ज्याला हे कळत नाही माझ्या पंख बळ आहे, माझे पंख उडण्यासाठी आहेत, हे ज्याला कळत नाही तो तिथून हलतच नाही. आणि हलला नाही तर भरारी घेण्याची उर्मी पक्षी हरवून बसतो. तसंच मनाचं आहे श्रोत्यांनो. या मनाची उर्मी जर आपल्याला पक्षाप्रमाणे उच्च विचारापर्यंत आणि कर्म संन्यासत्वाचं जी खरी आध्यात्मिक प्रक्रिया आहे तिथपर्यंत जर आपल्याला न्यायची असेल तर मनाच्या पक्षानं मुक्तीचं नभांगण शोधलं पाहिजे. हे ज्ञानेश्वरीतलं झालं. रिअल लाईफ काय सांगतं? रिअल लाईफ आपल्याला हे सांगण्याचं काम करतं, मनाच्या पक्षाला आपण कधी आकाशात झेप घेण्याची प्रेरणाच देत नाही. मनाला एवढं संकुचित करतो की नदीच्या तळाला एखादा माणूस गळाभर रुतून बसावा आणि शेवटी रुतून बसल्यामुळं तो मरून जावा, तसं मनाच्या उर्मीला आपण मारण्याचं काम करतो. कारण मनाशी संवाद साधणं ही चांगल्या माणसाची गरज आहे. सात्विकता म्हणजे आज जे परमार्थाचे बाह्य साधना आपण घेतो ना त्याच्यातनं ती सात्विकता निर्माण होते, हा गैरसमज आहे. सात्विकता काय? तुकाराम महाराज म्हणाले होते, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपुनाशी. कधी त्याला आत्मा म्हणा मन म्हणा, त्याच्याशी संवाद साधण्याची शक्ती ज्याला प्राप्त होते त्याला ब्रह्मानंद प्राप्त होतो. त्याला कर्म संन्यास योगी असं म्हणतात. असा कर्म संन्यास योगी खऱ्या अर्थानं जो लक्षणाचा सद्गुरू आपण म्हणतो त्या लक्षणाचा सद्गुरू होण्याच्या योग्यतेचा असतो. ही एक प्रार्थना आपण नेहमी ऐकली असेल की ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. या प्रार्थनेतला प्रत्येक शब्द हा अलौकिक सामर्थ्यानं भरलेला आहे. कर्म संन्यास योगानंतर प्राप्त होणार जे उच्च ज्ञान आहे या ज्ञानाने भरलेला आहे. यातला पहिला शब्द आहे ब्रह्मानंद. ब्रह्मानंद कसा असतो? संत कबीर म्हणतात मुक्यानं खाल्लेल्या गुळासारखा असतो. मुका गुळ खातो, त्याला विचारलं किती पर्सेंटेज गुळ गोड आहे, 80 आहे 90 आहे. मुक्याला गुळ गोड लागतो पण मुका सांगू शकत नाही गुळ किती गोड आहे. ब्रह्मानंद हा असा आहे की जसं त्याला ते वर्णन करता येत नाही तसा ब्रह्मानंद शब्दातीत आहे, ज्याचं शब्दाने वर्णन करता येत नाही. आणि हो दर्शकांनो, जो म्हणत असेल ना आज कुठं या श्रावणाच्या निमित्तानं फिरताना तुम्हाला कोण संन्यासी दिसेल, कोण महंत दिसेल, मी ब्रह्मज्ञानी आहे, मला ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे, साक्षात्काराच्या अमुक अमुक अवस्थेत मी असा पोहोचलेला आहे, सगळं ऐकायचं आणि मनात ठरवायचं याच्यात मी माझ्यात काहीच फरक नाही. का फरक नाही? ब्रह्मानंद सांगताच येत नाही. ब्रह्मानंद हा अमूर्त आनंद आहे. ब्रह्मानंद अनुभवा सरिसा हाताला येणारा आणि हात साठल्या जाणारा आनंद आहे. भौतिक आनंद आपण सांगण्याचं काम करतो. भौतिक आनंदाची परिमाणं जी आहेत ही जसा जसा संसाराचं चित्र बदलत जाईल तसे तसे भौतिक आनंदाची परिमाणं ही बदलत जातात. कधी या संसाराच्या प्रथम अवस्थेत एक गोष्ट आनंदाची वाटते, द्वितीय अवस्थेत तीच दुःखाची वाटते, पुन्हा नवीन गोष्ट आनंदाची येते. म्हणजे
खडा मारला की एखाद्या सरड्याने रंग बदलावा, त्याप्रमाणे संसारातला आनंद हा क्षणाक्षणाला रंग बदलत राहतो. त्यानंतरचा येणारा सात्विक आनंद संसारातलाच असतो हा, पण निदान मनामध्ये जे पवित्रतेचे, शुद्धतेचे आणि आपल्याला मनुष्यत्वाचा अधिकार प्राप्त व्हावा, माणूस म्हणून दुसऱ्यालाही तो प्राप्त व्हावा, किंवा दुसऱ्याचा जो आनंद आहे हा आनंद पाहिल्यानंतर आपल्यालाही बरं वाटावं, त्याला सात्विक आनंद म्हणतात. श्रोत्यांनो, दुसऱ्याला सुखी पाहून ज्याला सुखाच्या आपण उकळ्या म्हणतो त्या फुटत राहतात ना, तो संत, तो ब्रह्मज्ञानी पुरुष सात्विक आनंदामध्ये निमग्न असतो. दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना. किती सोपं आहे, पण किती अवघड आहे. एवढा अवघड आहे. दुसऱ्याला आनंद झाला की आपण एरंडेल पिलूच, दुसऱ्याला आनंद झाला की आपले डोळे डबडबलेच, दुसऱ्याला आनंद झाला की आपण कुणाला तरी पोचून आल्यासारखं दिसायला लागलो. का रे बाबा, का? त्याच्या कर्मानं त्याला, त्याच्या धर्मानं त्याला मिळालाय ना आनंद. आणि म्हण ना, हे तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी आनंदाचे स्वर राहू दे. हे आनंदाचे स्वर मिळायचे झाले तर ब्रह्मानंदाच्या अलीकडचा हा आनंद आहे ते जरासं शक्य आहे आपल्याला 20-25% की दुसऱ्याला आनंदी पाहणं. आणि मग आपल्या अंतःकरणामध्ये त्या आनंदाचं प्रतिबिंब पण. यामुळं काय होईल, आपण लगेच संन्यासी नाही होणार, आपण लगेच ब्रह्मानंदाला प्राप्त नाही होणार, पण किमान पक्षी आपल्या मनामध्ये जो केर, कचरा, घाण जी साठलेली आहे ना ती बाजूला जाईल. आणि ती बाजूला गेल्यानंतर निथळ निळं पाणी आपलं शांत रूप जेव्हा प्रकट करतं, तेव्हा माणसाचं प्रतिबिंब या निथळ निळ्या पाण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं दिसतं. संसार नावाच्या किंवा भवनदी नावाच्या या नदीचं पाणी जेव्हा निथळ निळं होईल, म्हणजे आज हिरण्यकेशीचं पंचगंगेचं आहे तसं नाही, जेव्हा ते निथळ निळं होईल, अगदी त्याचा तळ दिसायला लागेल, तेव्हा आपलं प्रतिबिंब ही आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला लागेल. संसार नावाच्या नदीत आपलं प्रतिबिंब दिसण्यासाठी एक सोपी युक्ती आहे, आणि ती ही सात्विक आनंदामध्ये आनंदी राहावं. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहणं याच्यासारखा मोक्ष जगात कुठला नाही. जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहण्याचं काम करतो तो या सगळ्या आध्यात्मिक प्रक्रियेच्या पलीकडे एक ना एक दिवस 100% तो तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. परंतु मनाची ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था आपल्याला सांगते, बघ दुसऱ्याला आनंदी बघण्याचं काम कर. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. सैरा वैरा धावणाऱ्या या जगाला ज्या ब्रह्मरसाचं सेवन किंवा ज्या आनंदाचं म्हणूया आपण सेवन आपण केलं, तो आनंद प्राप्त व्हावा याच्यासाठी कर्म संन्यास योगी आणि संत सनकाधिक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. या विश्वाला आनंद देण्यासाठी, सुखी करण्यासाठी खूप मोठ्या साधनेची गरज नाही, तर गरज एकच आहे, निष्कलंक बुद्धीनं दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं आणि हळूहळू आपला जो आत्मानंद आहे या आत्मानंदाला जाग करणं. आत्मानंदाला जाग करता करता त्याच्याशी संवाद साधणं, आणि मग येतो ब्रह्मानंद, जो एकदा प्राप्त झाला की कधीही आटत नाही, कधी विटत नाही, कधी जीर्ण शीर्ण होत नाही. त्या आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणतात. समजा 1 कोटी लोक आहेत
या साधनेमध्ये, तर त्यातल्या एकाला हा ब्रह्मानंद प्राप्त होतो. बाकीच्यांनी त्याला जो ब्रह्मानंद प्राप्त झालाय त्याचं अनुसरण करणं हे काम करावं लागतं बाकीच्यांना. कारण कर्म संन्यास योगी हा ब्रह्मानंदापर्यंत पोहोचतो. परम सुखदम, या जगातलं अंतिम सुख कुठलं आहे? या जगातलं अंतिम सुख हे ब्रह्मानंद आहे. गिरीकंदरामध्ये आयुष्यात भर माती खाऊन अनेक मंडळी साधनेच्या सोपानावर या देहाला तापविण्याचं काम करतात. याला कारण काय आहे? याला कारण हे आहे की परम सुखाला प्राप्त करून घेणं. कर्म संन्यास योगी त्याला म्हणतात की जो आपल्या साधनेनं या परम सुखापर्यंत पोहोचलेला असतो. हे जे परम सुख आहे, हे परम सुख भावातीत असतं. कुठलाच भाव त्याच्यामध्ये नसतो. या भावापलीकडे येणारी जी निर्विकार अवस्था आहे, या निर्विकार अवस्थेपर्यंत हे जे सुख आहे, हे सुख आपल्याला नेऊन पोहोचवतं. केव्हा? कर्म संन्यास योगी होऊ तेव्हा. त्रिगुणरहितम, हे 3 गुण आहेत ना, याच्यामध्ये आपला सगळा व्यवहार चाललेला आहे. कर्म संन्यास योगी ज्ञानी महात्मा तो असतो जो जाणीवपूर्वक तमाचा त्याग करतो. पहिला गुण आहे तमोगुण. तम म्हणजे अंधार, तम म्हणजे भ्रम, तम म्हणजे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहू. डोळ्यामध्ये धूर निर्माण करणारा, मद निर्माण करणारा एक गुण आहे. त्या गुणाचं नाव आहे तमोगुण. तमोगुणी प्रवृत्तीची माणसं संसारातही चालत नाहीत आणि परमार्थातही चालत नाहीत. तमोगुण आपण ज्या अज्ञानात आहोत त्यातच सुख मानायचं काम करतो. आणि मग सज्ञानी व्हावं याच्यासाठी तो कधी प्रयत्न करत नाही. मेंढराच्या कळपातल्या वाघानं हळूहळू हळूहळू आपल्याला मेंढराचा सेनापती मानावं. मी वाघ आहे, मी सिंह आहे, ही गोष्ट त्यांना विसरूनच जावी. आणि मग मेंढरांचे काळ हे सेनापती भेकडांचे, सोसताना सत्यांच्या मनगटाचे सेन होते. याप्रमाणे हे फक्त मेंढराचे काळ तरी होतात, नाहीतर मेंढरांचे पुढारी तरी होतात. का? आपण कोण आहोत या गोष्टीला विसरल्यामुळं सिंहाला सिंहाची आठवण राहिली नाही, तर तो एक दिवस मेंढरासारखा ब्याब्या केल्याशिवाय राहणार नाही. अरे सिंह गर्जना करणं हे सिंहाचं काम. एकाच डरकाळीमध्ये छोट्या मोठ्या श्वापदांना थरकाप सोडणं हे व्याघ्राचं, वाघाचं काम आहे. आणि ब्याब्या करत नुसतेच दिवस ढकलत राहणं हे मेंढ्यांचं काम आहे. तमोगुण हा असा आहे की तो विस्मृती निर्माण करतो. आणि हळूहळू हळूहळू जसं सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कितीही तेजस्वी असला तर ग्रहण काळामध्ये तो अंधारात ढकलला जातो. तसं श्रोत्यांनो, आपण कितीही तेजस्वी असलो, आपण कितीही तत्पर असलो आणि तमोगुणानं एकदा मनबुद्धीमध्ये शिरकाव केला की हा तमोगुण हळूहळू हळू आपलं जे अस्तित्व आहे या अस्तित्वाला नष्ट करतो. तमोगुणी माणसाला धार्मिक स्वास्थ्य, आध्यात्मिक स्वास्थ्य कधी प्राप्त होत नाही. नवे हे सगळं अस्वस्थ असलं पाहिजे, हेच त्याला आवडतं. म्हणजे समाज अस्वस्थ असला पाहिजे, धर्मात जोरात संघर्ष सुरू झाला पाहिजे, धर्म अस्वस्थ असला पाहिजे. हे सगळं अस्वस्थ असलं तर मग आपण या मेंढरांचे काळ
या मेंढरांचे सेनापती बनू आणि अज्ञानातून अज्ञानाकडे यांचा चाललेला जो प्रवास आहे त्या प्रवासाला आहे तसंच पुढे नेण्याचं काम करू ही तमोगुणी माणसं करतात. रज म्हणजे प्रदर्शन करणे, रज म्हणजे देखावा. रजगुण हा प्रदर्शन प्रिय असतो. जे जे आहे ते पहिल्यापेक्षा दुसरा जरा बरा म्हणायचा एवढंच की जे जे आहे त्याचं प्रचंड प्रमाणामध्ये प्रदर्शन करणं हे रजोगुणी माणसाला खूप आवडतं. पूर्वी भक्तीचे प्रदर्शन सोहळे नसायचे, पण आज अनेक ठिकाणी भक्ती हा सुद्धा प्रदर्शनाचा विषय झालेला आहे. नव्हे, या प्रदर्शनाच्या हव्यासापोटी आज सगळ्या भारतातल्या तीर्थाटनावर तोंडानं देवाच्या नावाचा गजेर चाललाय, पण देव आणि माणूस यांच्यातलं जे अंतर आहे हे अंतर कमी करून माणसाला देवत्वापर्यंत नेण्याची जी शुद्ध वैचारिक प्रक्रिया आहे तिला आम्ही पारखं व्हायला लागलोय फक्त या प्रदर्शनाच्या भावनेमुळं. आणि नंतर येते ती सात्विकता, तो सत्वगुण. चांगुलपणानं या विश्वाकडं पाहणं, सत्याचा आणि सत्वाचा शोध घेणं हे सत्वगुणी माणसाला नेहमी आवडतं. सत्वगुणी पुरुष हळूहळू कर्माचा, हळूहळू केलेल्या गोष्टीचा कुठलाही प्रकारचा दुःखाचा गोषवारा असो, सुखाचा गोषवारा असो, काही मांडत नाही. जसा एखादा पर्वत एका जागी निश्चळ असतो, त्याच्या भोवतीनं कितीतरी स्थित्यांतर झाली तर त्याच्यामध्ये फरक पडत नाही, तसा असतो कर्मसन्यासी, ज्याच्यामध्ये या त्रिविध तापामुळे कुठलाही फरक पडत नाही. आणि मग श्रोत्यांनो, तो संसारात राहिला काय, संसाराच्या बाहेर राहिला काय? त्यानं संन्यासत्वाची जी बाह्य लक्षणं मी आपल्याला सांगितली त्या लक्षणामध्ये तो दिसला काय, त्या लक्षणात नाही दिसला काय, काही फरक पडत नाही. जे मी प्रारंभी म्हणालो आपल्याला या अध्यायाच्या की हे ग्रहाधिक आगवे न लगे त्याजावे, यांच्या कुणाचाही त्याग करावा लागत नाही. जेव्हा त्याग करावा तेव्हा मात्र वानप्रस्थ, संन्यस्त ही जी अवस्था आहे ही अवस्था संसारात राहून प्राप्त करून घ्यावी. आणि संसाराचं वैशिष्ट्य असं आहे ना, याला सोडून आपण जर पळत राहिलो तर हा आपल्या पाठीमागे पळत राहतो. पण मी तुझ्यातच राहणार आणि तुझ्याहून वेगळा होणार असं जो म्हणतो तो कर्मसन्यासी होतो. आणि हा कर्मसन्यासी या ज्ञानाची जी भव्य दिव्य अवस्था आहे या अवस्थेपर्यंत पोहोचतो. हे पार्था, तुला या ज्ञानाच्या भव्य दिव्य अवस्थेपर्यंत पोहोचायचं झालं तर ध्यानाची गरज आहे. ध्यानाच्या द्वारा या शरीराचं जे शुद्धीकरण प्रक्रिया आहे ही शुद्धीकरण प्रक्रिया तुला करायची आहे. आणि मग जसा कर्मसन्यास योग आहे तसं योगशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे, त्यातला तुला योगीजन व्हायचं आहे. आता हे योगीजन कसं व्हायचं, या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय करायचं याचा विचार 6व्या अध्यायाच्या प्रस्तावनेच्या पहिल्या 25-30 ओव्या संपल्यानंतर ह्या ज्या ध्यान योगाचं आणि योग मार्गाचं ज्ञानोबा माऊलीनं वर्णन केलं त्याचा आपल्या बुद्धीनं, आपल्या सामर्थ्यानं, आपल्या परिघात, आपल्या मर्यादेत मी माझा जो परिचय आहे म्हणजे ज्ञानोबा माऊलींचा आत्ताच मी म्हटलं की मी कोण, यापेक्षा माझा ज्ञानोबा याचा जो परिचय देण्याचं काम करतो तो माझ्या ज्ञानोबांच्याकडून आपण तो परिचय घेऊ. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.